मंडळी, आज सकाळी पुण्यातून अजून एक धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. पुण्याच्या नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप गरोदर आईचा जीव गेल्याचं समोर येत आहे. बाळांच्या जन्मासाठी 10 लाखांची मागणी रुग्णालयाकडून करण्यात आली होती. तात्काळ ते पैसे भरू न शकल्यामुळे रुग्णालयाने महिलेच्या उपचारास नकार दिला. परिणामी प्रसूती वेदना तीव्र होऊ लागल्याने महिलेला खासगी गाडीने 25 किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला. कुटुंबामध्ये एकीकडे 2-2 मुलींच्या जन्माचा आनंद होता, तर दुसरीकडे त्यांनी जन्मताच आई गमावल्याची घटना जीव पिळून टाकणारी होती. या घटनेने त्यांच्या कुटुंबियासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नेमकी काय आहे ही घटना, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संकेत. स्वागत करतो माहिती लई भारीमध्ये. पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल याच्या प्रशासनाने रुग्णालयाला 10 लाख रुपयाची मागणी केली होती. इतके पैसे अचानक कसे आणायचे, असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना पडला. त्यावर 2.5 लाख रुपये आत्ता तातडीने भरतो, तुम्ही उपचार मात्र सुरू करा, अशी विनंती तनिषाचे पती सुशांत भिसे यांनी रुग्णालयाला केली. तनिषाचे पती सुशांत हे भाजप आमदार अमित गोरके यांचे स्वीय सहाय्यक आहेत. विनंती करून देखील रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यातच गर्भवतीची तब्येत खालवली. अखेर 2.5 लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घेतलं नाही. अनेक मंत्री, आमदार यांनी रुग्णालय प्रशासनाला फोन केले, परंतु प्रशासनाने कोणाचंच ऐकलं नाही. प्रसूती वेदना वाढल्याने नाईलाजानं सुशांत यांनी वाकड सूर्य हॉस्पिटलमध्ये तनिषा यांना नेण्याचा निर्णय घेतला. मात्र अँब्युलन्स देखील तातडीने उपलब्ध झाली नाही. शेवटी खासगी गाडीनेच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सूर्य हॉस्पिटलमध्ये त्यांची सिव्हिरिनद्वारे प्रसूती झाली. तनिषा यांनी 2 जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितले. त्यानुसार जवळच्याच मणिपाल रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आले. तोपर्यंत तनिषा यांनी आपला जीव गमावलेला होता. या घटनेमध्ये रुग्णालयात महिलेला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून श्री रामेश्वर नाईक यांनी देखील फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेबाबत आमदार अमित गोरके यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे. वेळेच उपचार मिळाले असते तर जन्मताच 2 नवजात बाळांना आपली आई गमवावी लागली नसती, अशा शब्दात दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तुम्हाला काय वाटतं या घटनेबाबत? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.